दरम्यान भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आलेले उमेदवार यादी आपण बघूयात। मुंबईसाठी भाजपची 66 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। मुंबईसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यात 66 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती समोर येते। मुंबईसाठी आता भाजपची उमेदवार यादी जाहीर झाली आहे। 66 उमेदवारांचा समावेश आहे। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाजपची उमेदवार यादी जाहीर झाली आहे मुंबईसाठी। गणेश, काय सांगाल? आज जवळपास 66 जणांची यादी आहे ती साम टीव्हीच्या हाती लागलेली पाहायला मिळते। विशेष करून जर बघितलं असेल तर यामध्ये काही माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिलेली पाहायला मिळते, तर काही नवीन चेहऱ्यांना देखील आहे ती संधी दिलेली पाहायला मिळते। विशेष करून जर बघायचं झालं तर 7 नंबरमध्ये आहे ते गणेश खंदकर यांना ही संधी दिलेली पाहायला मिळते। तर योगिता कोळी, विनोद मिश्रा, प्रतिभा शिंदे, त्याबरोबर तेजेंद्र तिवाना, प्रीती साटम, श्रीकला पिल्ले, संदीप पटेल या सगळ्यांना आहे ती उमेदवारी यादी एबी फॉर्म आहे ते भाजपकडून दिलेले पाहायला मिळतात। कारण की ज्या पद्धतीने खरं तर कुणाला संधी मिळेल हे चिन्ह शेवटपर्यंत आहे ती बंडखोरी टाळण्यासाठी गुलदस्त्यात ठेवण्यात आलं होतं। रवी राजा यांना देखील आहे ते भाजपकडून उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। जर अशा पद्धतीने जर बघितलं तर काही नवीन चेहरे देखील आहेत ते उतरवलेले पाहायला मिळतात। वरळीमध्ये देखील आहे ते 2 जागेंवर भाजप निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळते। रोहिदास पाटील यांना देखील आहे ती उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। आकाश पुरोहित असेल, नार्वेकरांचे घरामध्ये 2 उमेदवारी आहेत ते दिलेले पाहायला मिळतात। अजय पाटील असेल, सोनाली सावंत असेल, शीतल गंभीर यांना देखील आहे ती पुन्हा संधी दिलेली पाहायला मिळते। तर राजश्री शिरोडकर ह्या देखील दादर माहीम मधले आहेत, त्यांना देखील पुन्हा संधी मिळालेली पाहायला मिळते। तर भाजपचे जे मुख्य प्रवक्ते होते नवनाथ बन यांना देखील संधी दिलेली पाहायला मिळते। तर अंधेरी या भागांमध्ये काँग्रेसमधून आलेले चंदन शर्मा यांना संधी दिलेली पाहायला मिळते। प्रभाकर शिंदे असेल, अनिता वेती असेल, प्रकाश गंगाधरे हे खरं तर 2 टर्म नगरसेवक होते, त्यांना देखील पुन्हा एक संधी दिलेली पाहायला मिळते। हेतल गाला यांना पुन्हा एक बँड्रातून संधी दिलेली पाहायला मिळते। अशा पद्धतीने जे खरं तर माजी आणि आजी यांना सगळ्यांना ही संधी दिलेली पाहायला मिळते। तर पंकज यादव यांची पत्नी ममता यादव यांना देखील ही उमेदवारी दिलेली आहे। तर उज्ज्वला मोडक असेल, सुधा सिंग, सोहन राठोड, अमित शाह यांचे साले जे आहेत ते सोहन राठोड यांना पुन्हा उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। तर 60 नंबरमध्ये सयाली कुलकर्णी यांना देखील ही उमेदवारी दिलेली पाहायला मिळते। त्यामध्ये आतापर्यंत